हॅलो हॅलो, आमच्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज एकदम संध्याकाळी व्लॉग बनवायला घेतलाय. दिवसभर मी आणि वीरा घरी एकटीच होतो. तुषार कामाला गेला होता, त्यामुळे दिवसभर काही जमलं नाही. पण थोड्या वेळापूर्वीच तुषार आलाय आणि आता आम्ही जाणार आहोत पार्कला. तर तुम्हाला म्हटलं चला कारणातले पार्क कसे असतात ते दाखवावेत. इकडे ना प्रत्येक चौकात म्हणजे कम्युनिटीमध्ये एक तरी पार्क असतोच मुलांना खेळायला. हो, तिकडे घसरगुंडी असते, म्हणजे घसरुंडा असतो, दिदू येते. आमच्या वीराला खूप छान छान फ्रेंड्स भेटतात आणि आमच्या घराच्या समोरच आहे, हार्डली अर्धा किलोमीटरच्या अंतरावर. हो, घुसुंडा आहे, तिकडे जायचं आहे आम्हाला आता. तर जायचं वीरा, जायचं, चला चला. आमचा फेवरेट स्पॉट आहे जिरावा. तुम्ही माझा चष्मा नाही घातला. इकडून चला. चष्मा चष्मा मिठाई आहे राहिला तुझा रे बॅन. अरे रे, आता जाऊ देत, नेक्स्ट टाइम. या कुठे चाललो आपण? वीरा, कुठे चालली तू? घुसुंडा. सुटला सिग्नल, चला. ही जी दिसते ही आहे आमची बिल्डिंग, आणि ही जी बिल्डिंग दिसते ना तिथे खाली आहे पार्क. वातावरण किती छान. काय दिसतं बाबू? सनसेट. सनसेट. सनसेट बघतो वीरा तू? सनसेट बघतो, किती छान दिसतोय सनसेट. आला आला बाबू, तुझा घुसुंडा आला रे. इतकी खुश होते ना हे घसरगुंडी बघितली की, पार्क बघितला की. हाय बेर, बेरला हाय करीतोय आम्ही. हाय, हा तो बेर आहे. बाबू बेर तुझा फ्रेंड आहे. हा आहे बिग बेर पार्क. हे असं बेर बसवलंय ना म्हणून त्याला नाव दिलंय बिग बेर पार्क. आणि इकडे हे एक छान आहे की कुठल्याही पार्कला सगळं असतं लहान मुलांना छान छान खेळायला. आता इथे बघा खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्या मोठ्या स्लाईड्स आहेत, लहान मुलांसाठी पण वेगळ्या स्लाईड आहेत. झोका आहे, परत वाजवण्यासाठी काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत. इथे पालकांना बसायला जागा आहे. सो खूप छान असतात इकडचे पार्क्स. म्हणजे आपल्या इकडे आहेत खूप छान छान पार्क, पण मला तुम्हाला कॅनडातले पार्क दाखवायचे म्हणून हा व्हिडिओ बनवते मी. इकडे अजून एक असा नियम आहे की तुम्ही म्हणजे जेव्हा मुलं खेळायला जातात ना लहान, तेव्हा त्यांच्यासोबत कोणीतरी पालक असायला हवा, म्हणून त्यांचे पालक येतात आणि ते सोबतच असतात. आणि अगदीच लहान मुलं असतील तर त्यांच्या मागेच उभे असतात, ते त्यांच्या मुलांना खेळवत असतात, लक्ष देत असतात. थोडी मोठी मुलं असतील ती आपली खेळतात आणि मग पालकांसाठी असे बेंचेस बनवलेले असतात बसण्यासाठी. तुम्ही इकडे स्वतःसाठी स्नॅक्स वगैरे पण घेऊन येऊ शकता, कॉफी घेऊन येऊन बसू शकता. आणि अजून काय काय सोयी असतात ते दाखवते तुम्हाला. ह्या सगळ्या पार्कजवळ ना गार्डन हे असतं. आणि इथे हे असं बॉटल फिल करण्यासाठी, पाणी पिण्यासाठी फाउंटन पण असतं. तुम्ही बॉटल फिल करू शकता किंवा इथे हाताने पाणी पिऊ शकता. काय खेळतो बाबू तू? पिप पिप खेळतो. पिप पिप काय करते तू? बेरला हाय म्हणतो. झोक्यात खेळायचं तुला? डॅडा बसव रे झोक्यात आम्हाला. हा बघा, इथे वेगळ्या प्रकारचा झोका आहे. याच्यामध्ये दोघे तिघे लहान मुलं एकत्र बसू शकतात आणि असं झोपून खेळायचं किंवा बसून खेळायचं. नाही.
किती छान. हा वेगळ्या प्रकारचा आहे. हे असे काही इन्स्ट्रुमेंट आहेत जिथे तुम्ही असं खेळू शकता, वाजवू शकता. म्हणजे बघा हे असं, परत हे तबल्यासारखं आहे, हे असं वाजवायला लहान मुलांना. ही आहे छोट्या मुलांसाठी स्लाईड, म्हणजे 1.5 वर्षापासून ते 5 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी. मम्मम खायचं. मोठ्या मुलांसाठी हे अशा स्लाइड्स आहेत, खूप मोठ्या आहेत आणि क्लोज्ड आहेत, म्हणजे नळीसारखं आहे पूर्ण. हे खूप मजा येते मुलांना ते करायला. इकडे हे अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज पण आहेत जिथे म्हणजे प्लग अँड प्ले सारखं आहे, म्हणजे काइंड ऑफ सेन्सरी. हे अशी गोष्ट, परत प्रेस, हे असं. सो मुलांना त्याची मजा वाटते खूप. म्हणजे खूप छान क्लीन ठेवतात. सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे इथे खूप क्लीनलीनेस ठेवतात. जे पण येतं इथे खेळायला ते मेक शुअर की इथे कचरा करणार नाहीत, किंवा आपला कचरा असेल, आपण काही आणलं असेल तर ते स्वतः कचऱ्याच्या डब्यात टाकतात. इथे कचऱ्याचे डबे ठेवलेले असतात वेगळे त्यासाठी, आणि सगळं काही एकदम स्वच्छ ठेवतात. म्हणजे प्रत्येकजण समजतं की ती आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे की हे स्वच्छ ठेवायचं. म्हणून इकडचे पार्क खूप क्लीन असतात. आता परत दिवस छोटा व्हायला लागलाय. 9 वाजता सनसेट व्हायचा, आता 8:45लाच होतोय, आणि काही दिवसानंतर हळूहळू हळूहळू तो अगदीच दिवस लहान होत जाईल. आणि हे समरचे डेज जे आहेत ना, उन्हाळ्याचे दिवस, त्याची परत सगळे कॅनेडियन्स वाट बघत राहतील. एवढीशी आहे बघा, तिला कुठे चढायचंय, एवढ्या मोठ्यांच्या याच्यात चढायचंय. ही घसरगुंडी तर बघा किती उंच आहे. काय खेळता तुम्ही? वाव, असं बसा, असं बसा. नाही जर तिथे जाऊ, स्लाईडला जाऊ, स्लाईडला. सांगेल कोणी येत असेल तर. कोणी येत असेल तर. विरा कुठे? पिकाबू. स्लाइडवर चढायला किती ऑप्शन आहेत बघा. एक तर ह्या पायऱ्या आहेत जिथून तुम्ही चढू शकता. दुसरं ऑप्शन आहे हे असे रॉक, ज्याच्यावरती तुम्ही दगडांवरून म्हणजे कडिकापाऱ्यावरून चढतो ना, तसं एक आहे. आतमधून चढायला हे असं दोरीवरून तुम्ही चढू शकता, त्याच्या दोऱ्या दिसतात त्याच्यातून, आणि पडणार नाही असं बनवलेलं आहे. मला 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 हो, नो नाही, माझी मला दे गेली. चॉकलेट दे, चॉकलेट. चॉकलेट द्या, इथून चॉकलेट द्या दुकानदार. हे घ्या पैसे, आम्हाला अजून कळत नाही का दुकानदार. ठीक आहे. असं फिरवायचं गोल. हो, जमलं वीराला आमच्या. तर हे असे असतात कॅनडातले ऑलमोस्ट सगळीकडे असेच पार्क असतात, फक्त थोडेफार काहीतरी वेगळं स्ट्रक्चर असतं. आता हा जसा झोका आहे याच्यापेक्षा थोडेसे छोटे छोटे झोके असतात खेळायला. आणि असं आम्ही मस्त मस्त आता वीराचं पार्क टाईम झालाय आणि आता आम्ही जाणार आहोत घरी. चला जाऊयात. बेरला बाय म्हणा. बाय बेर, चाललो आम्ही घरी आता, नंतर भेटू. बेरला बाय म्हण बघू, बेरला तिकडे. बेरला बाय म्हण, बाय म्हण. पादे पादे बेरला पादे. हाताची घडी तोंडावर बोट बघा आमचं. वा, हुशार पोरगी. चला तर मग आजच्या व्लॉग मध्ये इथेच थांबूयात. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका बरं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून पण नक्की सांगा.